नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन केस कशा पद्धतीने फिरवत आहे. सुरुवातीला कोर्टामध्ये असं वातावरण निर्माण केलं जातं की साक्षीने दिलेले सगळे पुरावे हे खरे आहेत, परंतु त्या 2 तासांसाठी साक्षी कुठे गेलेली आहे हा प्रश्न मात्र उभा केला जातो. आणि अर्जुन जे बोलत आहे तेव्हा मात्र साक्षी, महिपत, दामिनी सगळे पाहतच राहतात. आणि अर्जुनने जे सिक्सरवर सिक्सर मारून बॅटिंग केलेली असते तेव्हा मात्र त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली आहेत. अर्जुन कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्याचे मुद्दे मांडत असतो, ज्या पद्धतीने तो बोलत असतो ते मात्र खरंच पाहण्यासारखं असतं. अर्जुन जी काय तिथे हिअरिंगला त्या जो विरुद्ध पार्टीचा जो क्लायंट असतो त्याची वाट लावतो ती मात्र पाहण्यासारखी असते. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुनने आता 7 स्टार रिसॉर्टचा हॉटेलचा जो मॅनेजर आहे त्याला साक्ष द्यायला बोलवलेला आहे, कारण साक्षी ही 11 तारखेला तिथे पार्टीसाठी गेलेली होती तर ती 13 तारखेला गेली नव्हती. हे प्रूव्ह करण्यासाठी अर्जुनने हे पुढचं जे काही पाऊल आहे ते उचललेलं आहे. आणि जेव्हा अर्जुनने 13 तारखेचे साक्षीचे आश्रमाच्या जवळचे लोकेशन रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट केलेले आहेत तेव्हा मात्र आता दामिनी, महिपत या सगळ्यांची वाट लागलेली आहे. त्यांना कळायचं बंद झालेलं आहे की आता काय अर्जुनने नक्की हे पुरावे कसे सादर केलेले आहेत, कुठून मिळवलेले आहेत. कारण हॉटेलच्या मालकाला तर आपण मॅनेज केलेलं होतं हे आता प्रश्न महिपत साक्षीला पडलेले आहेत. त्याचबरोबर जेलमध्ये जाणार या भीतीने आता महिपत, प्रिया यांच्यामध्ये जी वादावादी सुरू झालेली आहे ना ती मात्र पाहण्यासारखी आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कोर्टामध्ये आता अर्जुन, सायली, मधुभाऊ आणि त्याचबरोबर चैतन्य आलेले असतात. चैतन्य इकडे मधुभाऊंना म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ, तुम्ही आता बिनधास्त राहायचं आहे. सायली पण मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. मधुभाऊ म्हणत असतात की हो. त्यावेळेस सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, आतापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आहे. आणि आता कोर्टामध्ये हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र मधुभाऊ, सायली बोलत आहेत तेव्हा अर्जुनच्या बाजूने बोलत चैतन्य म्हणत असतो की मधुभाऊ काळजीच करू नका. अर्जुन आता हिअरिंगला उभा राहिल्यावर सिक्सरवर सिक्सर कसा मारतो ते बघा. आता टेन्शन आहे ते त्या साक्षी आणि दामिनीने घ्यायचं आहे, आपण टेन्शन घ्यायची गरजच नाहीये असं मधुभाऊंना समजवत असतात. आणि चैतन्य इकडे म्हणत असतो की मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, अर्जुन आता ही केस जिंकणार आणि तुमच्या पाठीशी जर अर्जुन सुभेदार खंबीरपणे उभा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की आता तुम्ही पुन्हा वडाला जाऊन तुम्ही फेऱ्या माराल की 7 जन्म हात जावई मिळायला पाहिजे. आणि हसत असतात. इकडे आता दामिनी आलेली असते, दामिनीशी हे बोलत असतात तेव्हा दामिनीला इकडे प्रिया म्हणत असते की कसं माहितीये का, तुम्ही हलक्यात घेऊ नका, तो अर्जुन काल रिसॉर्टमध्ये गेलेला होता. तेव्हा दामिनी म्हणत असते की आम्हाला कळतंय ना काय बोलायचं ते. तेव्हा साक्षी म्हणत असते की हे सगळं, तेव्हा साक्षीला दामिनी सांगते की हे बघ, तुम्ही टेन्शन न घेण्याचे पैसे मी तुमच्याकडून घेते, तुमचं टेन्शन रिलीज करण्याचे, त्यामुळे शांत राहायचं आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्या अर्जुन सुभेदारच्या हाती असं काही मोठं लागलेलं नाहीये की त्याने फक्त आव्हानाचं काम करतो, बाकी त्याच्या हातात काहीच असं नसतं असं दामिनी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर का काही झालं आणि ही केस तुम्ही हारलात तर बघा, कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वॉर्न करत आहे, कारण ही केस माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं महिपत धमकी देत असतो. तेव्हा मात्र दामिनी महिपतला म्हणत असते म्हणजे तुम्ही धमकी देताय कोर्टाच्या आवारात एका वकिलाला. महिपत तेच बोलत असतो. इकडे प्रिया म्हणत असते की तुम्ही मला सगळे हलक्यात घेताय, मी सांगितलंय ना त्या अर्जुन आणि सायलीच्या हाती ना खूप मोठा पुरावा लागलेला आहे, कारण त्यांच्या हाती जर पुरावा लागला नसताना आज त्या अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज मला दिसत होतं. मी सांगते तर ऐकायचंच नाहीये, आपण सगळेजण आज जेलमध्ये जाणार आहोत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र महिपत प्रियाकडे रागाने पाहत असतो. आणि त्याचबरोबर इकडे महिपत जेव्हा रागाने पाहत असतो तेव्हा प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि मग महिपत प्रियाच्या अंगावरती धावून जातो. तेव्हा इकडून साक्षी त्याचबरोबर नागराज दोघंही त्याला समजवत असतात, दोघंही त्याच्याशी बोलत असतात, परंतु
महिपत आणि प्रिया यांच्यामध्ये चांगलीच वादावादी सुरू झालेली असते. कारण प्रिया जी आहे नको तो शेंडा खुडत आहे, चिचुंद्रीसारखं बोलत आहे आणि ही गोष्ट मात्र महिपतला अजिबात पटलेली नसते. महिपतचं असं म्हणणं असते की तोंड बंद कर, शुभ शुभ बोल. कारण प्रिया म्हणत आहे की जेलमध्ये जावं लागणार आहे. या गोष्टीचा महिपतला राग आलेला आहे आणि म्हणूनच महिपत तिच्यावरती जाम चिडलेला आहे. तिला सांगत आहे की यापुढे लक्षात ठेवायचं आहे, तोंड सांभाळून बोलायचं, हे सगळं ऐकून घेतलं जाणार नाही असं महिपत तिला सांगत असतो. तेव्हा प्रिया मात्र बोलायचं तोंड काही तिचं थांबवत नसते. तिला जे बोलायचं आहे तो तोंडाचा पट्टा तिचा सुरूच झालेला असतो. तेव्हा मात्र महिपत प्रियावरती हात उचलतो. तेव्हा साक्षी महिपतला थांबवते आणि मग महिपतला प्रिया म्हणत असते की हो, तुम्हाला चिरून टाकायचंय ना, गाडून टाकायचंय ना, त्या अर्जुन सुभेदारला आता या मातीत गाडून टाका, बघू आहे का हिंमत तुमच्यामध्ये. म्हणजे प्रिया इतकी मूर्ख आणि नालायक आहे की त्या महिपतचा राग कसा वाढवायचा आहे, अर्जुन सायलीच्या विरोधात कसा पिसाळला पाहिजे, हे सगळं ती बघत आहे. आणि त्याचबरोबर महिपत जो आहे तो तिच्या अंगावरती धावून जात असतो. परंतु इकडे नागराज आणि साक्षी या दोघांनी थांबवल्यामुळं महिपत थांबलेला असतो. नागराज महिपतला म्हणत असतो की अरे शांत हो महिपत, तू कसं आहे माहितीये का, आता आपण कोर्टाच्या आवारात आहे, हे तुझं घर नाहीये, इथं नाही असं करायचं, कळते का तुला, असं म्हणत तो महिपतला शांत करत असतो. आता चला कोर्टात असं म्हणत चौघही निघालेले असतात. तेवढ्यातच गाडीतून रविराज उतरतो आणि इथं मात्र प्रियाची वाट लागते. कारण प्रिया आणि महिपत या दोघांना, प्रिया आणि नागराज या दोघांना जर महिपत सोबत बघितलं तर वाट लागू शकते, ही गोष्ट मात्र यांना लक्षात आलेली असते. लगेचच प्रिया आणि नागराज दोघंही एका ठिकाणी लपून बसतात आणि तिथून पाहू लागतात. महिपत आणि साक्षी आधी कोर्टात निघालेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ जाणार असतात, ते म्हणजे नागराज आणि प्रिया. म्हणजे एवढं मूर्खासारखं त्यांचं जे काही वागणं चाललेलं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. महिपत मात्र भयानक असा चिडलेला असतो, त्याला भयानक राग आलेला असतो आणि मग कोर्टात येऊन बसतात. मग आता कोर्टात आल्या आल्या रविराज आहेत ते विचारतात प्रियाला की तू आत्ता कोर्टात आलीस, एवढा उशिरा. तेव्हा प्रिया आता मूर्खासारखी उत्तर काय देते माहितीये. प्रिया म्हणते की घरातली कामं आवरून येत होतं ना. आता मला सांगा, प्रिया घरातली काय कामं करते, म्हणजे कोणती कामं प्रियानं घरातली केलेली आहेत म्हणून तिला उशीर लागलाय, हा प्रश्न मात्र उभा राहतो. म्हणजे ही हसण्यासारखी गोष्ट आहे ना प्रेक्षकांना. तेव्हा मात्र इकडे साक्षी त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. दामिनी आलेली असते. अर्जुन आणि सायली यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते, चमक असते. अर्जुन उठतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी, खरंच तुम्ही ना 30 दिवसात केस निकालात काढायचं ठरवलं ना, हे खरंच खूप चांगलं झालं. तुम्हाला माहिती आहे ना, आता बघा मजा कशी येणार आहे कोर्टात, नाही तुम्हालाच त्या गोष्टीचा त्रास होणार आहे, असं म्हणत इकडे अर्जुन दामिनीला वॉर्निंग देतो. आता जज साहेब येतात आणि मग दामिनी जी आहे ती जज साहेब दामिनी यांच्यामध्ये आता बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर जज साहेब सांगतात की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या, असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जज साहेबांच्या समोर आता दामिनी उठते आणि दामिनी बोलायला सुरुवात करते. दामिनी म्हणत असते की मला ना एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की मी किती वेळा सांगितलेला आहे तरीही ॲडव्होकेट सुभेदार यांना कोर्टाचा वेळ वाया घालवायचा आहे आणि त्यांना कोर्टामध्ये ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने रिॲक्ट करायच्या आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की अर्जुन सुभेदार, ही केस तुमच्या लक्षातच येत नाहीये, मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे, ही केस ओपन अँड शट आहे. आता त्या विरोधातले सगळे पुरावे ह्या सर्व गोष्टी आम्ही कोर्टासमोर सादर केलेल्या आहेत. तरी पण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ह्या केससाठी तारीख मागून घेऊन प्रत्येक वेळेस कोर्टाचा वेळ वाया घालवायचा असतो आणि ते काम ते करतच असतं, कारण त्यांना ह्या केसचं कोर्टाच्या वेळेचं गांभीर्य नाही आहे, असं म्हणत ती अर्जुनवर आरोप करत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तुमचं ॲडव्होकेट दामिनी देशमुख, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, कसं आहे आत्तापर्यंत मी कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने केलेले आहेत हेही तुम्ही पाहिलेलं आहे आणि आजही मी कोर्टामध्ये पुरावे सादर करणार आहे. दामिनीकडे ओपनिंग स्टेटमेंट नाही असं दामिनीने सांगितलेलं असतं आणि आता अर्जुन त्याचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला उठतो, कारण दामिनीचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर या केसचा निकाल लावावा आणि माझं असेल साक्षी शिकरे यांची निर्दोष मुक्तता करावी आणि त्याचबरोबर मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, हे दामिनीचं म्हणणं असतं. इकडे प्रिया त्याचबरोबर नागराज बोलत असतात. आता प्रियाची मात्र चांगलीच बोबडी वळालेली असते, कारण तिला ना माहिती असते की आता कोर्टामध्ये बँड वाजणार आहे. मग अर्जुन कोर्टासमोर जयसाहेबांना सांगतो की मी साक्षी शिकरे यांना चौकशीसाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं.
त्यासाठी मला परवानगी हवी आहे, कारण साक्षीच्या वकिलांनी परवानगी दिली तरच साक्षीला तिथे बोलवलं जाणार असतं. म्हणूनच हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारतो की कसं आहे, तुमच्या वकिलांनी पुरावे दिलेले आहेत, म्हणजे मला अजूनही तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नक्की काय झालेलं होतं हे सांगा. त्या 2 तासांमध्ये तुम्ही कुठे होता? तेव्हा साक्षी म्हणते की मी कोर्टामध्ये पुरावे दिलेले आहेत. साक्षीला घाम फुटलेला असतो, तिला कळायचं बंद झालेलं असतं आणि साक्षी मात्र हे सगळं बोलत असते. तेव्हा मात्र ती गुम झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही बोलत नाही आहे, तुम्हाला भीती वाटते का? म्हणजे चुकून खरं बाहेर पडलं तर याची भीती वाटते का तुम्हाला? पण मला एक सांगा ना, तुम्हाला घाम फुटलाय, तुम्हाला पाणी देऊ का? घसा कोरडा पडतोय का? मग अर्जुन तिला विचारत असतो की सांगा, त्या 2 तासांमध्ये तुम्ही कुठे होता? आता वारंवार हेच प्रश्न विचारणं अर्जुनचं सुरू असतं आणि प्रिया जी आहे तिची मात्र वाट लागलेली असते. इकडे आता साक्षीला आठवत असतं त्या 2 तासांमध्ये साक्षी कुठे असते. साक्षी खून वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायची, पण आता मात्र साक्षीचीच वाट लागलेली असते. कारण साक्षी इकडे ती महिपतला सांगायची की अण्णा ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, पण साक्षीकडून चुकून तो खून झाला आणि त्याच्यामध्ये ती कायमची अडकली जाणार आहे ही भीती तर साक्षीच्या मनात असते. फक्त ती आता गप्प राहायचं काम करत असते. ती काही कोर्टाला तिथं उत्तर देत नाहीये. ती कुठं होती, काय झालेलं होतं, कोणत्याच गोष्टीचं उत्तर तिनं दिलेलं नसतं. तेव्हा मात्र इकडे साक्षी जी आहे ती आता बोलायला सुरुवात करते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे, तुमच्या वकिलांनी पुरावे दिलेत बरोबर, ते ना मागच्या वेळेस होते ते वकील ज्यांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं, मग त्यांनी दिलेले पुरावे खरे आहेत का? नाही, मला सांगा ना, त्या 2 तासांमध्ये तुम्ही कुठं होता याबद्दल मला उत्तर हवं आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि इकडे जज साहेबही ते ऐकत असतात. तेव्हा अर्जुन साक्षीला प्रश्न विचारतोय, अगदी शांतपणे विचारतोय. साक्षीकडे मात्र उत्तरच नाहीये द्यायला, कारण तिने कुठं होती हे तिला चांगलंच माहितीये. जेव्हा तिने कोर्टाला सांगेल की हो मी त्यावेळेस बाहेर होते, पण साक्षी मात्र इथे बोलते ते म्हणजे माझे काही पर्सनल रिझन आहेत, त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकत नाही. अर्जुन म्हणतो ओके, तुमचे पर्सनल रिझन आहेत का? नाही, बरोबर आहे, ठीक आहे, पण त्या 2 तासांमध्ये तुम्ही कुठं गेला होता हे मी शोधून काढले, तुम्ही सांगायची काहीच गरज नाहीये. तेव्हा साक्षी म्हणत असते काय? आता साक्षीला प्रश्न पडलेला असतो, नक्की अर्जुन सुभेदारने शोधून काय काढलंय? म्हणून साक्षी पाहतच राहते. तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की त्या 2 तासांमध्ये तुम्ही नक्की कुठं गेलेला होता याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही, कारण त्यावेळेस तुम्ही रिसॉर्टमध्ये नव्हता हे तर फिक्स आहे. मग तुम्ही कुठं गेलेला होता? अर्जुन आता चिडलेला असतो. अर्जुन चिडलेला आहे हे पाहून दामिनी उठते आणि तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे अर्जुन सुभेदार तुम्हाला जे उत्तर हवं आहे ते उत्तर साक्षी देऊ शकत नाही असं म्हणून तुम्ही तिच्यावरती रागवताय का? तिच्यावरती एवढं ओरडून बोलताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, कसं आहे मी सांगतो ना, आता या साक्षी शिखरे यांनी कोर्टामध्ये जे पुरावे सादर केलेले आहेत ते अगदी खरे आहेत. बरोबर आहे, त्या दिवशी त्या रिसॉर्टमध्येच गेल्या होत्या, त्या 2 तासांमध्ये त्या आश्रमात गेलेल्या नव्हत्या. आता जेव्हा हे उत्तर अर्जुनकडून सगळेजण ऐकतात, एवढं म्हणजे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की कळायचं बंद झालेलं असतं. इकडं मधुभाऊंना पण कळत नाहीये जावई बापू असं का बोलतात. म्हणजे इथं सरळ सरळ अर्जुनने साक्षीची बाजू घेऊन म्हणजे इथं मधुभाऊ दोषी आहेत असं इथं चित्र उभं राहिलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन सांगत असतो की हो, त्यांनी जे पुरावे कोर्टामध्ये दिलेले आहेत, त्या रिसॉर्टमध्ये गेलेल्या होत्या, हे सगळे खरे आहेत. आता रविराजला प्रश्न पडतो की अर्जुन नक्की काय करतोय, असं का अर्जुन वागायला लागलाय, नक्की काय झालेलं आहे, म्हणजे याच्या मागं काय कारण आहे, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. आणि रविराज मात्र त्या प्रश्नासाठी आता थांबलेला असतो. साक्षीला प्रश्न विचारले जात असतात. अर्जुन साक्षीला विचारत असतो की बरोबर आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही त्या दिवशी आश्रमात गेलेल्या नव्हता. तेव्हा दामिनी उठते आणि म्हणू लागते की झालं, आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे की साक्षी त्या 2 तासांमध्ये ती आश्रमात गेलेली नव्हती. मग अर्जुन पुन्हा चिडतो आणि सांगू लागतो की बरोबर आहे, ते ॲडव्होकेट पवार जे आहेत ना, तुमचे वकील होते बघा आधी, त्यांनी कोर्टाला ते एक फुटेज दिलेलं होतं, रजिस्टर. बरोबर आहे, 7 स्टार सारख्या रिसॉर्टमध्ये, 5 स्टार रिसॉर्टमध्ये आत्ताच्या जमान्यामध्ये रजिस्टर एंट्री कोण करतं सांगा बरं मला.
कसं आहे माहिती आहे का, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आता तुम्ही जे काय बोलत आहात त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचारही करत जा. कारण आत्ताच्या या जमान्यामध्ये सगळं डिजिटल चालू असताना तुम्ही तिथं रजिस्टर जमा केलं, या गोष्टीचा काय अर्थ घ्यायचा? म्हणजे रजिस्टर कसं काय, रजिस्टर तुम्ही जमा केलं? आत्ता मला सांगा, त्या हॉटेलमध्ये कसं काय ते रजिस्टरला एंट्री होते? बरोबर आहे, कारण तुम्हाला खोटे पुरावे कोर्टाच्या समोर आणायचे होते आणि म्हणूनच तुम्ही हे रजिस्टर जमा केलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन तिथे बोलत असतो आणि साक्षीजात मात्र पाहत असते. अर्जुन म्हणत असतो की हो, यांनी एक फुटेजही जमा केलं होतं, एक पेनड्राईव्ह दिला होता. बरोबर आहे, कोर्टाला एक पेनड्राईव्ह जमा केला होता तुम्ही. आणि त्या पेनड्राईव्हमध्ये काय होतं, तर तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये गेलेला तो तो पुरावा होता. बरोबर आहे, ते फुटेज होतं. शांतपणे अर्जुन जो आहे तो एक 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 मुद्दा सांगत असतो आणि इकडे साक्षी मात्र पाहत असते. तेव्हा दामिनी जी आहे ती बघत असते. दामिनीचं असं म्हणणं असतं की अर्जुन आता हा साक्षीच्याच बाजूने बोलत आहे आणि त्याचबरोबर साक्षीच्याच बाबतीत त्याचं बोलणं सुरू आहे. हे सगळं लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता रविराज शांतपणे प्रत्येक गोष्ट ऐकत असतो आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि सायली जी आहे ती पाहत असते. त्याच वेळी इकडे अर्जुन आता पुढचा मुद्दा सांगतो की हो, त्या रिसॉर्टमध्ये गेलेल्या होत्या. रिसॉर्टमध्ये त्यांनी पार्टी केलेली होती आणि हे सगळं केलेलं होतं ते 11 तारखेला. कारण 11 तारखेला त्या रिसॉर्टमध्ये गेलेल्या होत्या, त्यांनी पार्टी केलेली होती आणि 13 तारखेला त्या कुठे होत्या? त्यांनी जे 13 तारखेचं फुटेज म्हणून दाखवलेलं आहे ते फुटेज 11 तारखेचं आहे असा बॉम्ब अर्जुनने कोर्टात टाकलेला असतो. अर्जुन एवढंही म्हणालेला असतो की आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे. कारण ती गोष्ट अशी आहे की तुम्ही जे CCTV फुटेज जमा केलेलं होतं ते CCTV फुटेज कोर्टातला तुम्ही दिलेलं होतं ते 11 तारखेचं होतं आणि तुम्ही 11 तारखेला बाहेर गेलेला होता, त्या रिसॉर्टमध्ये गेलेला होता. हे सगळं बोलणं अर्जुन तिथे सांगत असतो. त्याचबरोबर मधुभाऊ सगळेजण पाहत असतात. म्हणजे अर्जुनने एकूण एक मुद्दा तिथे मांडलेला असतो आणि अर्जुन ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी कोर्टाच्या समोर मांडत असतो त्यावरून हे स्पष्ट होत असतं की अर्जुन ज्या गोष्टी बोलत आहे त्या खऱ्या आहेत. मग आता महिपत त्याचबरोबर साक्षी, दामिनी यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. म्हणजे ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे आता दामिनीला माहीत नसतं की महिपतने त्या फुटेजमध्ये छेडछाड केलेली आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता प्रिया त्याचबरोबर नागराज हे सगळेजण पाहत असतात. प्रियाला तर कळलेलं आहे आता एकदा का याच्यामध्ये साक्षी अडकली की आपली वाट लागणार आहे, ही गोष्ट मात्र प्रियाला चांगलीच माहिती आहे. म्हणून प्रिया जी आहे ती तिथे शांतपणे असते आणि प्रियाला माहिती आहे की आता तिने खोटी साक्ष दिलेली आहे म्हणून तिला सुद्धा जेल होणार हे तर नक्कीच असतं. इकडे रविराज मात्र पाहतच राहतात कारण अर्जुन हा त्यांचा शिष्य आहे हे आता तिथं स्पष्ट होत असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने त्या रिसॉर्टचे जे मॅनेजर आहेत त्यांना साक्ष द्यायला बोलवलेलं आहे. त्यांना विचारलं असता ते सांगतात की हो, साक्षी शिकरे 11 तारखेला आमच्या रिसॉर्टमध्ये आलेल्या होत्या आणि 11 तारखेला त्यांनी पार्टी वगैरे केलेली होती. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा साक्षी आणि महिपत यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. तेव्हा मात्र इकडे सायली त्यांच्याकडे पाहत असते. सायली जो काही लुक देत असते ना तो इतका जबरदस्त असतो ना, खरंच म्हणजे त्यांची वाट लागणार हे मात्र नक्की असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने त्यांना मॅनेजरला जे प्रश्न विचारलेले असतात त्यावरून आता स्पष्ट झालेलं असतं की साक्षीने जे पुरावे दिलेले आहेत, ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सगळे पुरावे आहेत ते त्यांनी दिलेले पुरावे हे सगळं त्या 11 तारखेचं आहे, ते 13 तारखेचं नाही. हे आता क्लिअर झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहण्यासारखी गोष्ट झालेली असते आणि आता सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. मग आता साक्षी शिकरेने हे खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात. या खोट्या पुराव्यांवरून तिनं असं दाखवलेलं असतं म्हणजे CCTV फुटेजमधली तारीख चेंज केलेली असते. आता अर्जुनचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे
त्या दिवशी 13 तारखेला या टायमिंगला साक्षी शिकरे कुठे होता. मग अर्जुनने लोकेशन रिपोर्ट जयसाहेबांकडे दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की 13 तारखेला साक्षी शिकरे यांचं लोकेशन खुनाच्या वेळी इकडे आश्रमाजवळचं आहे, वात्सल्य आश्रमाजवळचं आहे, हे मात्र तिथे त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झालेत, सगळेजण पाहत राहतात आणि आता साक्षीने तर डोक्याला हात लावलेला आहे. आता पुन्हा महिपत आणि त्याचबरोबर दामिनी यांच्यामध्ये चांगलाच वाद होताना पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.